आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये विषाणू दारूमुळे काही जणांचा मृत्यू झाला. साधारणतः 14 ते 19 जणांचा मृत्यू झालेल्याचं कळत आहे. खरं म्हटलं तर या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? पोलीस प्रशासनाला चौकशी करून मुळापर्यंत जाण्याचा आदेश दिला जातो, पण हेच पोलीस प्रशासन ज्या वेळेला दुर्दैवाने या असलेल्या मृत्यूला कारणीभूत होत असेल तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? पिंपरी चिंचवड नाही, हडपसर का काळेपडळ या ठिकाणी सुद्धा या दारूची विक्री करण्यात आली. तिथे सुद्धा 5 जणांचा मृत्यू झाला. म्हणजे या असलेल्या दारूची विक्री सर्रास पिंपरी चिंचवड आणि या आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आणि ती चालू करण्याच्या बाबतीमधला पोलिसांच्या संगनमताने विरखा कुटुंबिया हा दारूचा अड्डा चालवतो आणि योगेश वानखेडे हा दारू पुरवठ्याच्या बाबतीमधला पुरवठा करतो. हे पोलिसांच्या आशीर्वादाने चालत नसेल. माणसं गेल्यानंतर जेव्हा आपण त्या ठिकाणी कारवाईचे आदेश देतो आणि परत एकदा गांभीर्याने सांगतो, मुख्यमंत्री महोदयांनी आजच या सर्व गोष्टीमध्ये जर या पोलीस प्रशासनाला राजकारणासाठी जुंपलं नाही, लोकप्रतिनिधी असतील, तिथले नेते कार्यकर्ते महाराष्ट्रातले सर्रासपणे पोलिसांना आपल्यासाठी वापरतात, राजकारणासाठी वापरतात. त्यामुळे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं बळ वाढलेलं आहे. सत्तारूढ पक्षाच्या लोकांना मदत करत असल्यामुळे आपलं कोणीही वाकडं काही करू शकत नाही, म्हणून अवैध धंदे सर्रास चालू आहेत, हप्तेबाजी सर्रास चालू आहे. आणि त्याला पाठीशी घालण्याचं आणि त्याला संरक्षण देण्याचं काम जेवढा होतं त्यावेळेला कायदा सुव्यवस्था निर्माण होते. महिलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार, बेकायदेशीर दारू विक्री, त्याची बळी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक घटना एक तर ठिकाणी बघितलं. बुलढाण्यामध्ये एका मुलीला मृत घोषित केलेली होती, ती मुलगी जिवंत म्हणून आहे. म्हणजे कळस झालाय. म्हणजे पोलीस प्रशासनाला भीती राहिली नाही. पोलीस प्रशासन हा फक्त विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी वापरला जातो, गरिबांची घरं तोडण्यासाठी वापरलं जातात. जे कोणी जबाबदारी आहे त्या जबाबदारीवर तर कारवाई कराच, पण पोलीस प्रशासनाला कुठंतरी शिस्त लावण्याचा प्रयत्न करा, एवढीच कळकळीची विनंती. माणसं जातात व कुटुंब उद्ध्वस्त होतात. कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी आणि कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे. नाहीतर हा महाराष्ट्र पूर्णपणाने नेस्तनाबूत होईल आणि त्या मृत झालेल्या कुटुंबांना शासनाच्या तर्फे मदत करावी आणि जे कोणी अशा प्रकारचे हप्ते घेऊन हा धंदा चालू करून देत होते त्या असलेल्या अधिकाऱ्यांपासून सगळ्यावर कारवाई करावी.